नमस्कार मित्रांनो, यस ब्लॉग्समध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. काल आपण तापोळीची सुंदर सफर केली होती, पण आज दिवस दुसरा. निसर्गाने एक वेगळीच भेट दिली आहे. सकाळपासून जोरदार पाऊस सुरू होत आहे आणि संपूर्ण तापोळा धुक्याच्या चादरीत हरवून गेला आहे. आज आपण पावसात बोटिंग करणार आहोत, निसर्गाचा आनंद घेणार आहोत आणि मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तापोळ्याचं खरं सौंदर्य अनुभवणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजचा पावसाळी प्रवास. मित्रांनो, आज सकाळी उठल्यावर बाहेरचं दृश्य पाहून मन प्रसन्न झालं. सर्वत्र धुकं, पाऊस आणि हिरवाई दिसत आहे. शहराच्या धावपळीपासून दूर अशी शांत सकाळ अनुभवायला मिळणे ही खूप गोष्ट मोठी आहे. तुम्ही पाहू शकता की डोंगर पूर्णपणे ढगांनी झाकले गेले आहेत. आता आपण बोटिंग पॉईंटकडे चाललो आहोत. पावसाळ्यामुळे वाहणारे छोटे झरे आणि थंडगार वारा वातावरण आणखी सुंदर बनवत आहे. खरंच मित्रांनो, पावसाळ्यात तापोळ्याला भेट देण्याची मजा काही वेगळीच आहे. समोरचा दिसणारा शिवसागर जलाशय खूपच सुंदर दिसतो. पावसाचे थेंब चेहऱ्यावर पडत आहे आणि समोर धुक्यात हरवलेले डोंगर दिसत आहे. असा अनुभव रोज मिळत नाही. पाण्याच्या मधोमध आल्यावर तापोळ्याचं खरं सौंदर्य दिसायला लागतं. चारी बाजूने हिरवाई, शांत पाणी आणि धुक्याने झाकलेले डोंगर. जणू आपण महाराष्ट्रात नसून एखाद्या हिल स्टेशनवर आलो आहोत असं वाटतं. म्हणूनच तापोळ्याला मिनी काश्मीर ऑफ महाराष्ट्र असं म्हटले जाते. मित्रांनो, आता काही भन्नाट सेल्फी आणि फोटो काढतोय. पावसाळ्यात बसून फोटो काढण्याची मजाच वेगळी आहे. तुम्हाला कोणता शॉट सर्वात जास्त आवडतो ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तापोळा हा साताऱ्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. इथे दरवर्षी हजारो पर्यटक इथे भेट देतात. मित्रांनो, आता आपल्या दिवस दुसऱ्याचं सफर शेवट होत आहे. आजचा पावसाळी दिवस, बोटिंगचा अनुभव आणि निसर्गाची जादू कायम लक्षात राहणार आहे. तुम्ही तापोळ्यात भेट दिली नसेल तर एकदा नक्की भेट द्या. मित्रांनो, हा पावसाळी ब्लॉग तुम्हाला आवडला असेल अशी आशा करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत आनंदी राहा, सुरक्षित राहा आणि फिरत राहा. जय महाराष्ट्र.